गडचिरोलीचं पालकत्व हवं असतं कारण गडचिरोलीत मायनिंग कंपन्या आहेत, तिथे मलिदा खाण्यासाठी पालकमंत्रीपद हवंय. संजय राऊतांचा गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदावरनं शिंदेंना खोचक टोला. मुंबई ठाण्यामध्ये पालकमंत्रीपदावरनं रस्सीखेच सुरू. संजय राऊतांची टीका. पालकमंत्रीपद कोणालाही मिळालं तरी कल्याणमध्ये मराठी लोकांवरती होणारा अन्याय थांबणार आहे का, राऊतांचा सवाल. आमदार दीपक केसरकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. एक राज्य एक गणवेश योजनेबद्दल चर्चा झाल्याची शक्यता. राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. यावेळी नाना पटोले, विजय वडेट्टीवारही उपस्थित राहतील. परभणी प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेत. मग राहुल गांधी परभणीत येऊन जातीय द्वेष पसरवणार का, भाजपा आमदार आशिष देशमुखांचा सवाल. उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटही आज परभणीच्या दौऱ्यावर. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची घेणार भेट. उद्योगमंत्री उदय सामंत आज मस्साजोग गावालाही भेट देणार. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची सुषमा अंधारेंची मागणी. तर बीड जिल्ह्याचं पालकत्व मंत्री फडणवीस यांनीच घ्यावं, सुषमा अंधारे यांचं विधान. बीडचं पालकत्व कोणीही घेतलं तरी देशमुखांना न्याय मिळणार नाही. बीडच्या घटनेवरनं संजय राऊतांचा महायुती सरकारवर निशाणा. मंत्री धनंजय मुंडे आज पत्रकार परिषद घेणार. वाल्मिक कराडांवर झालेल्या आरोपानंतर धनंजय मुंडे काय बोलणार याकडे लक्ष. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना 15 दिवसांची पुणे जिल्हाबंदी करा. भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवरती सचिन खरात यांची मागणी. पुण्याकडून येणाऱ्या भरधाव डंपरने फुटपाथवरती झोपलेल्या 9 जणांना चिरडलं. तिघांचा जागीच मृत्यू. मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत. पुण्यातील वाघोली अपघातातील मद्यधुंद डंपर चालक गजानन तोटरेला पोलिसांकडून अटक. चालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. पुण्यातल्या वाघोली अपघातातील जखमींवरती ससून रुग्णालयात उपचार. फुटपाथवरती झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं. पुण्यातल्या वाघोली अपघात स्थळाची फॉरेन्सिक टीमने केली पाहणी. घटनास्थळावरनं पोलिसांनी घेतला आढावा. ज्या रोजगारासाठी कामगार अमरावतीतून पुण्यात आले त्यांना अमरावतीतच रोजगार मिळाला असता तर आज ही दुर्घटना घडली नसती. रोहित पवारांकडून वाघोली अपघातावरती शोक व्यक्त. हिंगोलीच्या वसमतमधील झेंडा चौक परिसरात कारचा अपघात. कार एका व्यक्तीच्या अंगावरून गेल्यामुळे ती व्यक्ती गंभीर जखमी. तसंच कारची 2 ते 3 दुचाकींनाही धडक. धाराशिवच्या कळंब शहरामध्ये ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र गर्दीच्या ठिकाणी ट्रॅक्टर उलटल्यामुळे वाहतूक खोळंबली. सांगलीच्या बोरगाव टोल नाक्याजवळ सीएनजी असलेल्या गाडीचा अपघात. अपघातानंतर स्फोट होऊन गाडीने पेट घेतला. आगीत चालकाचा हुर पळून. तुळजापूरमधील पापडस तीर्थ जवळील भंगार दुकानाला आग. 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. कल्याणमध्ये भाजप पदाधिकारी हेमंत परांजपेंना मारहाण. दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांकडून मारहाण. कल्याण पश्चिम इथल्या पारनाका परिसरातली घटना. कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी कुटुंबियांना मारहाण. 9 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा आरोप करत जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप. कल्याणमध्ये परप्रांतीयांच्या दादागिरीचा अजून एक नमुना समोर आणि या घटनेचा तपास होऊन दोषींवरती कडक कारवाई व्हायला हवी, अंबादास दानवे यांची मागणी. शिर्डीमध्ये पुणतांबा गावामध्ये मंदिरात तोडफोड. कृष्णेश्वर महादेव मंदिरात अज्ञाताने मूर्तीची विटंबना केली. आरोपीच्या अटकेसाठी गावकऱ्यांचं मंदिराबाहेर ठिय्या आंदोलन. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही. यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांची निवड. सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसचा मोर्चा. खासदार प्रणिती शिंदे हातात संविधानाची प्रत घेऊन मोर्चात सहभागी.
शहांनी माफी मागण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले क्रीडा संकुलाचे 21 कोटी. खोटी कागदपत्र जोडून सरकारी रक्कम स्वतःच्या खात्यात केली वळती. 2 आरोपींना अटक. मुंबईमध्ये महिना अखेरपर्यंत गारठा कायम राहणार. तापमानातील घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहील. हवामान विभागाचा अंदाज. वातावरण बदलाचा धुळ्याच्या शिरपूरमधील तूर पिकाला फटका. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावरती शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव. शेगावमध्ये संत गजानन महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा या राज्यातही भाविक दाखल. सोलापुरातल्या कृषी प्रदर्शनात छोट्या म्हशीची चर्चा. या राधा म्हशीला 3 लाखांचा भाव. सर्वात छोटी म्हैस असल्याचा मालक अनिकेत यांचा दावा. धाराशिवमध्ये रामलिंग अभयारण्यामध्ये पहिल्यांदाच पट्टेदार वाघाचं दर्शन. वनविभागाच्या रेस्क्यू टीमच्या कॅमेऱ्यात वाघ कैद. नाशिकमध्ये मालेगावच्या घोडेगावमध्ये बनावट पद्धतीचा दारू कारखाना उद्ध्वस्त. तब्बल 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. 4 संशयितांना घेतलं ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.